नमस्कार. आमचे मित्र श्रीकांत उमरीकर यांच्या उसंतवाणीनं या व्हिडिओची मी सुरुवात करणार आहे. ही उसंतवाणी फार रंजक आहे, म्हणजे विषय काय असेल ते तुमच्या लक्षात येईल. अर्थात ही उसंतवाणी ऐकायला मिळणार आहे आणि पाहायला सुद्धा मिळणार आहे, वाचायला सुद्धा मिळणार आहे. बघूया श्रीकांत उमरीकर आपल्या उसंतवाणीमध्ये काय म्हणतायत. कोर्टाचा आदेश रंगले श्रीमुख, देती देशमुख राजीनामा. CBI चौकशी बसला दणका, तुटला मणका सत्ताधारी. आघाडीचा घडा भरला पापाचा, साधूंच्या शापाचा तळतळाट. वाटला नरम निघाला गरम, करीतो परम कायदा कोंडी. सचिन हा वाझे भामटा जोडीला, त्यानेच फोडीला कटसारा. काका घाली जन्मा अनवरस सत्ता, तिच्या माथी लत्ता प्रहार हा. झाली सुरुवात नाही ही तिसरी, झाली सुरुवात नाही ही तिसरी. गोत्यात मातोश्री कांत म्हणे. कसं वाटलं हे सगळं? आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. पवारांच्या कूटनीतीचा पराभव. नमस्कार. पवार नीतीचा राजीनामा या भागामध्ये आपलं स्वागत. मी खरं तर राजीनामा अनिल देशमुखांनी आपल्या मंत्री गृह या पदाचा दिलेला आहे. गृह विभागाच्या मंत्रिपदाचा राजीनामा अनिल देशमुखांनी दिला आहे. त्या पत्र जर आपण बारकाईनं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की मी मंत्रीगृह या पदावर नैतिकदृष्ट्या राहणे योग्य नाही, म्हणून त्या पदावरून मला कार्यमुक्त करावे अशी विनंती अनिल देशमुखांनी आपल्या पत्रात केलेली आहे. आता हा राजीनामा मंत्रिपदाचा आहे की केवळ गृह खातं काढून अन्य कोणतं तरी मंत्रिपद द्यावं असं आहे, हे जरा स्पष्ट झालं पाहिजे. कारण खाते वाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यांनी गृह खात्यातून मला मुक्त करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. मंत्रिपदावर मुख्यमंत्री त्यांना कायम ठेवणार आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. पण असो, आता राजीनामा दिला आहे अशी चर्चा सुरू आहे, तर तो राजीनामा आहे असं आपण गृहीत धरूया. राजीनामा देताना सुद्धा अनिल देशमुखांनी कूटनीती वापरलेली आहे. त्यांनी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय असं म्हटलेलं नाही आहे, त्यांनी गृह विभागाचा राजीनामा देतोय असं म्हटलेलं आहे. आता पुढे लवकरच हे तुम्हाला हा व्हिडिओ कदाचित आपल्यापर्यंत येईपर्यंतही ते स्पष्ट झालेलं असेल. असो, तो विषय पुन्हा चर्चा करूया. आपला मूळ विषय आहे गृहमंत्र्यांचा राजीनामा हा गृहमंत्र्यांचा आहे की पवारांच्या कूटनीतीचा आहे. आजवर शरद पवारांनी अनिल देशमुखांना पाठीशी घालत त्यांचा कारभार पारदर्शक आहे, उत्तम आहे, आक्षेप घेण्यासारखं काही नाही असं सांगत अनिल देशमुखांना पाठीशी घातलेलं होतं. एवढंच काय तर अनिल देशमुख कसे चांगले प्रामाणिक आहेत हे सांगण्यासाठी दिल्लीमध्ये अगदी पत्रकार परिषद देखील घेतली होती. पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये गृहमंत्री विलगीकरणात कसे होते या आरोपाच्या वेळी हे देखील स्पष्ट केलं होतं. आणि पुढे गृहमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत होते, विमान प्रवास करत होते, ते मुंबईत होते, हे सिद्ध झालेलं आहे. पवार त्यावेळेलाही तोंडघशी पडले आणि त्यांचा कारभार योग्य आहे असं म्हणून आता न्यायालयानं थेट आरोप चौकशी करण्याचं सांगितल्यानंतर देखील तोंडघशी पडलेले आहेत. त्यामुळं हा एकूणच पराभव हा शरद पवारांच्या कूटनीतीचा आहे. हा राजीनामा त्या कूटनीतीच्या अपयशाचा भाग आहे. असे किती प्रसंग आहेत जिथे शरद पवारांनी गृह विभागाला आपल्या पाठीशी टाकलेला आहे. म्हणजे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये एक स्पष्टपणे काही यादी केली होती, मारुती कांबळेचं काय झालं अशा नावाने व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये एक एक विषय आपण घेतले होते. अगदी वाधवान प्रकरणाच्या पासून ते कालच्या 100 कोटीच्या आरोपापर्यंत आपण या सगळ्या विषयामध्ये होतो. त्यात मंत्र्यांवरचे स्त्रीविषयक आरोप होते, अपहाराचे आरोप होते, अनेक आरोप होते. या आरोपामध्ये काय झालं हा प्रश्न आपण विचारलेला होता. या सगळ्या आरोपात जर बघितलं तर या सगळ्याचा ठपका गृह विभागावर आहे. म्हणजे अगदी वाधवान प्रकरणामध्ये वाधवांना परवानगी देणारं पत्र गृह विभागाच्या सचिवांनी दिलेलं होतं. तिथे झालेली बांद्रा स्टेशनवरची गर्दी ही गृह विभागाचं अपयश होतं. राहुल कुलकर्णीला झालेली अटक हे गृह विभागाचं अपयश होतं. अगदी पालघरचं हत्याकांड हे गृह विभागाचं अपयश होतं. एक एक करत प्रत्येक गोष्टीमध्ये शरद पवार गृह विभागाला पाठीशी घालत आलेले होते. प्रत्येक वेळी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगत आलेले होते. आणि त्यासोबत
एक भयंकर प्रकार घडला, ज्या 3-4 प्रकरणं पुढे लागून आली, तो म्हणजे अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याचा. अगदी या प्रकरणामध्ये दहशतवादी संघटनांचा देखील सहभाग असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आता या 3 प्रकरणांना एकत्र न ठेवता वेगवेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये गृह विभाग प्रामाणिक आहे हेच दाखवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. पण तरीही त्या प्रकरणामध्ये अनेक लोक न्यायालयात गेले. सगळ्यात पहिल्यांदा परमवीर सिंग ज्यांनी आरोप केला ते न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ते सांगितलं की तुम्ही थेट उच्च न्यायालयात जा. उच्च न्यायालयात आले. त्याच वेळेला परमवीर सिंगांना उच्च न्यायालयाने खडसावलं की तुम्ही पोलीस अधिकारी असून FIR नाही, मग मी चौकशी कशी करणार, असाही प्रश्न विचारला. अर्थात तेही रास्त होतं. याच वेळेला याच प्रकरणामध्ये जयश्री पाटील ज्या वकील आहेत त्या देखील न्यायालयात आलेल्या होत्या याचिका करून. जयश्री पाटील यांची ओळख मला तुम्हाला सांगायची आहे. जयश्री पाटील या निष्णात वकील तर आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, पण मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जे गुणरत्न सदावर ते लढत आहेत त्यांच्या या पत्नी आहेत. म्हणजे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर देशमुखांच्या विषयामध्ये आवाज उठवलेला होता. आता देशमुखांच्या विरोधातली फिर्याद जी दिलेली होती ती न्यायालयास मिळाली आणि न्यायालयानं CBI थ्रू चौकशी करावी, प्राथमिक चौकशी करावी असे आदेश दिले. स्वाभाविकपणे गृहमंत्र्यांचा राजीनामा येणं अपेक्षित होतं, तो आला. आता हा राजीनामा नैतिकदृष्ट्या दिलेला आहे, म्हणजे नैतिकदृष्ट्या पदावर योग्य राहणं नाही असं म्हणत त्याने दिलेलं आहे. हेच नैतिकदृष्ट्या वर्तन याआधी घडलं असतं तर, ज्या वेळेला 100 कोटीचा आरोप तुमचा आयुक्त करतोय त्यावेळेला दिला असता तर, एका मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटकं ठेवली जात आहेत, गृहमंत्र्यांना माहीत नसतं, त्यावेळेला दिला असता तर, त्या स्फोटकाचं प्रकरण उघड होऊ नये म्हणून एका व्यक्तीचा खून होतो आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सहभागी असतो, याच वेळेला राजीनामा दिला असता तर, पालघरच्या साधूचं हत्याकांड पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडलं होतं तरीही काही बोललं गेलं नाही. गृहमंत्री धडधडीत खोटं बोलतायत, ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत हे देखील स्पष्ट झालं होतं, त्यावेळेला राजीनामा दिला असता तर. गृहमंत्र्यांनी त्यावेळेला नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला नाही, कारण गृहमंत्र्यांच्या पाठीमागं शरद पवार नावाची शक्ती उभी होती, त्यांची रणनीती उभी होती, त्यांची कूटनीती उभी होती आणि शरद पवारांनी गृहमंत्र्यांना आपल्या अधिकारात नियुक्त केलेलं असल्यामुळं शरद पवार त्यांना कायम पाठीशी घालत होते. अगदी त्यांच्या चूक आहेत हे लक्षात येऊन सुद्धा माध्यमांच्या समोर ते चूक नाही असं सांगत होते आणि इथे खरी गडबड झाली. गडा भरत गेला आणि शेवटी गृहमंत्री दोषी आहेत, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे या निष्कर्षापर्यंत कोर्ट आलं आणि मग गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणात CBIची चौकशी सुरू झाल्यावर काय काय बाहेर येणार आहे, म्हणजे मी सत्य बाहेर येणार आहे हा शब्द वापरत नाही आहे, काय काय बाहेर येणार आहे हे देखील तपासलं पाहिजे. आता बऱ्याच प्रकरणामध्ये अडचणीत येऊ हे लक्षात आल्याबरोबर गृहमंत्र्यांनी पटकन राजीनामा देऊन टाकला. गृहमंत्र्यांचा हा राजीनामा आजवर गृहमंत्र्यांना शरद पवारांनी सातत्यानं पाठीशी घालत वाचविण्याच्या केलेल्या प्रयत्नाचा अपयशाचा भाग आहे असंच म्हणावं लागेल. मी याला गृहमंत्र्यांच्यापेक्षा जबाबदार धरतो ते फक्त आणि फक्त शरद पवारांच्या धोरणांना. आपल्याला काय वाटतं ते पण नक्की कळवा. नमस्कार.